मला असं वाटतं मी 17 ते 22 या म्हणजे कालावधीत नगरसेवक म्हणून, शिक्षण समिती अध्यक्ष म्हणून काम केलं. माझा 147 वॉर्ड होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं मी काम या वॉर्डात केलेलं आहे. नागरिकांच्या जवळ, नागरिकांच्या घरातली, कोणाची मैत्रीण, कोणाची बहीण, कोणाची बहिणी, कोणाची सून, या पद्धतीने मी पूर्ण वॉर्डात वावरली आणि त्या पद्धतीचं मी काम केलं. परंतु माझा वॉर्ड एससी झाल्यामुळे मला बाजूचा जो 148 वॉर्ड होता तो सर्वसाधारण असल्यामुळे मला तिथे माननीय आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसेच आमचे सर्वांचे लाडके आणि शिवसेना पक्षाचे सरचिटणीस खासदार राहुलजी शेवाळे साहेब यांच्या म्हणजे त्यांचा एक विश्वास होता माझ्यावर आणि त्यांच्या विश्वासाने मला तिथे एक भाजप आणि शिवसेना पक्षाकडून महायुतीतून उमेदवारी मिळाली. त्यापूर्वी मी 8 दिवस पूर्वी मी काम सुरू केलं होतं. संपूर्ण एरिया मी बघितला होता, फिरली होती की बरेच ठिकाणी तिथे कामं झालेले नाही. त्या लोकांमध्ये आत्मविश्वास दिसत होता त्यांच्या डोळ्यामध्ये की जेव्हा जेव्हा मी त्या नागरिकांना भेटली तर त्यांना असं वाटत होतं की बाजूच्या वार्डात खूप चांगलं काम या बाईने केलंय, तर नक्कीच आपल्याकडे पण चांगलं काम करणार. ठीक आहे, भरपूर म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते. सर्वसाधारण वॉर्ड झाल्यामुळे प्रत्येकाला वाटते की मी पण नगरसेवक व्हावं. कार्यकर्ता हा नेहमी अपेक्षेपोटी असतो आणि काम करत असतो, परंतु एबी फॉर्म मात्र एकालाच मिळत असतो. त्या पद्धतीने माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पक्षाने आणि तसेच मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ आणि पदाधिकाऱ्यांचे खूप आभार मानते की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि महायुतीचा उमेदवार मला घोषित केलं. तर त्या पद्धतीने मी त्यांचा पूर्ण विश्वास पात्र ठरणार आहे आणि त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. त्या पद्धतीने मी माझं काम माझ्यासोबत मग जे कोणी महायुतीचे पदाधिकारी आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन मी काम करेल. त्यांचाही आत्मविश्वास वाढेल. मी नगरसेवक नसून ते सर्व नगरसेवकीचे उमेदवारीचे पात्र आहे असा विचार करून आम्ही सगळे मिळून काम करू. प्रत्येकाची इच्छा आहे, कारण आपण तळागाळातले नागरिक आहोत, काम करत असतो. कोणाचं हॉस्पिटलचं काम असेल, कोणाचं ऍडमिशनचं काम असेल, कोणाच्या घरात घरगुती वाद असतील तर तेही आपण आपापल्या शाखेतून करत असतो. आणि ही इच्छा आहे, का इच्छा दाबू नये? म्हणजे मोठाही माणूस उमेदवारी मागतोय आणि लहानही माणूस उमेदवारी मागतोय. बरेच लोक अपक्ष पण आहेत. जनता न्याय देणारे, जनतेच्या हाती कौल आहे. जनतेला माहिती आहे कोण काम करतं, कोण नाही काम करत, कोण कसं आहे आणि त्या पद्धतीने जनता विचार करेल. आताची नवीन पिढी, नवीन युग, जी मुलं आहेत, तरुण जी पिढी आहे ती पण अतिशय म्हणजे अभ्यासू आहे. आता त्यांना कळतंय की आपण आता तेवढ्या पुरता न राहता आपण पुढचे 5 वर्ष आपले कसे चांगले गेले पाहिजे, कशा पद्धतीने काम केले पाहिजे, त्या पद्धतीने कामाच्या जोरावर. म्हणजे मला असं वाटतं माननीय मोदीजी, तसेच आमचे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदे साहेब जे मुख्यमंत्री पण होते तेव्हा त्यांनी काम केलेलं आहे, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी भरपूर अजूनही काम करत आहेत. तर जो वाघासारखं काम केलेलं आहे, तर या कामाला नक्कीच जनता कौल देईल आणि त्या पद्धतीने महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील यात शंका नाही. प्रत्येकाला असं वाटत असतं आणि माझ्यासाठी डोंगर कामाचा काही हे नाही, कारण की मी जेव्हा 147 वॉर्ड होता तर तो 3 नगरसेवक मिळून माझा 1 वॉर्ड होता आणि त्या तिघही नगरसेवकांनी काम केलेले नाही आणि ते काम सगळे मी माझ्या येणाऱ्या 5 वर्षात करून दिले. त्याच्या अगोदरच म्हणजे मला असं वाटतं एका वर्षातच माझं 80% काम झालं होतं. काम करण्यासाठी आम्ही शिवसैनिक आहोत आणि आम्ही मागे पुढे बघणार नाही. म्हणजे शिवसेनेची रणरागिणी म्हटलं तरी चालेल. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तर संपूर्ण महाराष्ट्रात इतकी कामं केली आहे, एवढा कामाचा पाडा हे केलाय की तुम्हाला सांगतो, अटल सेतू आहे, म्हणजे कोस्टल रोड झाला, किती सुविधा लोकांच्या करून दिलेल्या आहे. सगळीकडे रोड आता आपले जे बनले तर ते सगळे याचे आपले कॉन्क्रिटीकरणचे रोड आहेत की म्हणजे ते 50 वर्ष आपले रस्ते आता हे होणार नाही. माझा रस्ता कधीचा झाला होता, जो साबिस्टनचा आणि संत कक्याचा, काही कारणास्तव तो रस्ता झाला नाही, पण तो आता ज्या सगळ्या एम्युनिटीज काढून तो आता कॉन्क्रिटीकरणचा रस्ता 147 मध्ये आम्ही केला. इथे तर कुठलेही रस्ते दिसत नाही.
भारतनगर अशू अडवाणी पासूनचा जो रस्ता आहे, अशू अडवाणी नगरचा, तो असाच आम्ही त्या दिवशी गेलो तर बघितलं तर तो रस्ता झाला असं वाटतही नाही की तो नवीन रस्ता केलाय म्हणून, वाहून गेलाय तो रस्ता. तर काहीही कामं झाले नाही. परंतु मी नुसती वार्डात नवीन वार्ड आहे म्हणून फिरायला गेली तर कचरा, आणि मी 4 वर्ष जुना कचरा तो भैया चाळच्या समोरचा काढला. तर तो काम करायची इच्छा असेल ना तर ती एका वर्षात सर्व काम होऊ शकतं. डोंगर नाही, शेवटी आपण माणूस आहोत. त्यांना पाहुणचार करून आम्ही परत पाठवणार. ठीक आहे ना, असू द्या ना. बाहेरून येणं किंवा आतून येणं अशी काही गोष्ट नाही. स्थानिक ते पण बाहेरचेच आलेले आहेत, ते पण माझ्या वार्डात स्थानिक होते आणि मग त्यांना तिकडच्या वार्डात संधी मिळालेली आहे. तसेच मी पण इकडच्या वार्डातली आणि मला तिकडच्या वार्डात संधी मिळालेली आहे. काम करणं महत्वाचं आहे. महाराष्ट्रातला माणूस जर दिल्लीत जाऊन काम करत असेल तर तो बाहेरचा किंवा आतला नाहीये. तर कामं करणं महत्वाचे. मी माझ्या 147 वार्डामध्ये जी कामं केली आहेत, शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, प्रसूती गृहाचं आरक्षण, जे ते स्थानिक होते. अयोध्यानगरमध्ये शाळेचं आरक्षण होतं आणि ते आरक्षण आपण म्हणजे ते काहीच करू शकले नाही तिथे. शाळेचं काळी फीत लावून त्यांनी आंदोलनं घेतली. परंतु मी नगरसेवक झाल्यानंतर लगेच ताबडतोब ते अयोध्यानगरच्या लोकांसाठी ती जागा मैदान म्हणूनच ठेवली आणि शाळेचं आरक्षण रद्द केलं. आणि तिथे दुसरी शाळा, बैठी शाळा होती, ती मी 4 मजली इमारत करून तिथे 10वी पर्यंतची शाळा मी केली. अपॉर्च्युनिटी खूप आहेत आणि मी झेलायला ताकदवान आहे आणि मी काम करू शकते. वन टाइम रिपेअरिंगचं काम पण जे होतं, MMRDचं काम झालं होतं, महानगरपालिकेच्या इमारतींचं झालं नव्हतं. मी महानगरपालिकेत बसून GR आणला आणि त्या पद्धतीचं काम करून मी माझ्याकडच्या 34 इमारतींचं काम मी वन टाइम रिपेअरिंगचं करून दिलं. मी जे 147 वार्डातल्या नागरिकांना जे जे मी सांगितले होते त्या सर्व गोष्टी, मी त्यांना जे वचन दिलं होतं ते मी वचन पूर्ण करून मगच मी दुसऱ्या वार्डात आता पदार्पण करत आहे. आणि मला असं वाटतं त्या वार्डातील लोकही मला एक्सेप्ट करतील किंवा मला ते अनुमोदन देतील, कारण की त्यांनी 147 मध्ये माझं काम बघितलंय, पहाडासारखं काम जे बघितलंय, डोंगरासारखं काम बघितलंय. आणि माझ्या लाडक्या बहिणी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पाठीमागे त्यांचा तो लाडका भाऊ आहे आणि त्या पाठीमागे ज्या महिला आहेत त्यांना त्यांचा आत्मविश्वास, आत्मसन्मान त्यांना मिळवून दिला आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी. तर त्यांच्या त्या आत्मसन्मानाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि त्या माझ्या बहिणींचा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल, कारण की मी त्या विभागात एक नारी सप्पे भारी आहे, कारण की सर्व पुरुष आहेत आणि मी एकटी महिला आहे. अजून कोण, मला असं वाटतं एक समाजवादी पार्टीच्या एक अजून आहेत त्या यादव म्हणून ताई. तर असो, एक मी अपॉर्च्युनिटी महिला म्हणून मी आता इथे अपॉर्च्युनिटी घेतली आणि माझ्या सर्व भगिनी माझ्यासोबत राहतील. त्यांची प्रतिनिधी म्हणून मी आहे, त्यांचा आत्मसन्मान म्हणून मी आहे. आणि मी माझ्या कामाच्या पावतीवर परत महायुतीचे जे सगळे संग्राम आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रात काम केलंय ते कोणाच्याही याला घाबरलेले नाही. बोलणारे बोलतील, बोलू द्या. आपण फक्त कामावर कॉन्सन्ट्रेट करायचंय आणि आपलं काम आपल्याला जनतेला दाखवायचंय. जनते कामावरतीच विश्वास ठेवून निवडून देतील. एक लास्ट क्वेश्चन पाहिजे. अरे इथे किती मोठी अपॉर्च्युनिटी आहे, पण का नाही केलं या सगळ्या लोकांनी? इथे स्थानिक मुलांना काम द्यायला पाहिजे. मुलं इकडे तिकडे पळतात. एज्युकेशन, शिक्षणाचा खूप मोठा अभाव आहे. इथे शाळा नाही, गार्डन नाही, ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठली सुविधा नाहीये, दवाखाना कुठला नाहीये. परत पुन्हा बँकिंगचा मोठा प्रश्न आहे, तो कुठे नाही. सगळ्या गोष्टीला वाशिनाकाला यायला लागतं. सर्व गोष्टीला 148 चे सर्व नागरिक 147 मध्ये येतात. तिथे ऑलरेडी सगळे आरक्षण आहेत, सुविधा आहेत, पण का नाही करत? ह्या सगळ्या गोष्टी या केल्या पाहिजे. मला जर जनतेने निवडून दिलं तर जनतेचा कौल माझ्या बाजूने असेल तर मी सांगते की मी सर्वात पहिले इथल्या लोकांसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा CSR फंडातून किंवा अजून वेगवेगळ्या पद्धतीने मी नक्कीच इथे इंग्रजी माध्यमाच्या मोफत शिक्षणदायक अशा शाळा सुरू करेल. मुलांसाठी मैदानं, क्रीडांगण तयार करेल. मुलांच्या हाताला काम देण्याची व्यवस्था मी करेल. मेट्रो आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत अजून, म्हणजे स्वतःचा वॉर्ड सोडल्यावर पण, तर तिथेही आपण चांगल्या पद्धतीने मुलांना काम देऊ शकतो. आणि तुम्ही जो प्रश्न मला विचारला आहे की महिला भगिनींचा खूप मोठा प्रश्न आहे, तर नक्कीच इथे महिला भगिनींसाठी आपण रोजगार उपलब्ध करून देऊ. आता सुद्धा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी महिलांना घरी घरी
कामधंदे उपलब्ध करण्यासाठी एक रोजगार सुरू केलाय. सहकार क्षेत्रातून माननीय आनंदराव अडसूळ यांच्या माध्यमातून सुद्धा आपण आता सहकार क्षेत्रातून महिलांसाठी योजना सुरू करतोय की ज्या पद्धतीने ती स्वतःच्या पायावर उभी राहील, घरात बसून काम करेल, तिचं कुटुंब सांभाळेल, तिला 2 पैसे मिळतील आणि ती स्वतंत्र महिला सक्षम राहील. तर महिला सक्षमीकरणाचं पण मी काम करेल. महिला आधार केंद्र असू दे, जसं मी इथे योगा केंद्र सुरू केलं, ते योगा केंद्र पुढे भविष्यात आमच्याकडे वार्डात कुठेही जागा नव्हती आणि जो काय म्हणता कोरोना सारखा महारोग आला त्यावेळी तिथे वॅक्सिन सेंटर म्हणून ते कामात आलं. 3,35,000 लोकांना आपण सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातून हे दिलं, लसीकरण दिलं.